बने किंवा शेनवडे संघाचा एक अष्टपैलू ज्याच्याकडे नेतृत्व आहे तो आमचा बाबे सर्व्हिस टाकण्यासाठी जातो. एक अतिशय विनायक नाव त्याचं आहे, अतिशय चांगला गुणी विद्यार्थी आहे तो. बघूया आपल्या संघासाठी गोलवर चढाई लातेनं मारण्याचा प्रयत्न. तत्पूर्वी एक संरक्षण घेतलंय ते कोणमळे संघाने. आता मात्र एक चांगली पकड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं चांगली पकड करण्यात यशस्वी झाले. रेड बाद होतो, पंचांचा निर्णय अंतिम होतो, पॉईंट मिळतोय तो कोणमळ्याला. थोडासा अंदाज चुकला तो विनायकचा आणि संधी घेतली ती मात्र कोणमळ्याला. आता मात्र संदेश 11 नंबर दर्शकतीला विघ्नहर्त्याचा एक मजबूत बांध्याचा लढाईपटू डाव्या कोपऱ्यामध्ये गोलवर चढाई हाताना अंदाज घेतो, गडी मारण्याचा प्रयत्न करतो, परंतु गणेश 1 नंबर दर्शकतीला त्याला दाद देतोय. आपण थांबा, थोडस पाहूया असा इशारा करतोय आणि आपल्या संघासाठी जोरदार अशी धडक मारण्याचा प्रयत्न करणार आहे तो गणेश. मला वाटतो बने आपल्या संघासाठी चढाई करतोय तो कोणमळ्याच्या प्रांगणामध्ये. गोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आतापर्यंत चांगली चढाई केली, आपल्या संघासाठी चांगली चढाई करून गुण प्राप्त केले होते तोच बने. कोणमळ्याच्या प्रांगणामध्ये गोलवर चढाई करण्याचा प्रयत्न मध्यभागी, परंतु आता मात्र एक अतिशय सुंदर, कारण पहिला विनायकला पकडण्याचा प्रयत्न केला होता, मात्र आता मात्र बनेने एक चांगली संधी घेतली आणि एक गडी बाद करण्यात यशस्वी झाला. पहिला गुण मिळतोय तो शेनवडे संघाला. आता मात्र गुणांची बरोबरी झालेली आहे. 1 नंबर दर्शकतीला हा एक चांगला हुशार चढाईपटू रेडर उजव्या कोपऱ्यामध्ये थोडासा अंदाज घेतो, पायाच्या हातात करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र तेवढी दाद देतोय तो सुनील. आपल्या संघासाठी अतिशय चांगली कामगिरी केली तिथे सुनीलनं. एक उत्कृष्ट अशी चढाई करतोय तो बाब्या. आता मात्र परत एकदा बने कोणमळ्याच्या मैदानामध्ये उजव्या कोपऱ्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न, थोडासा अंदाज घेतोय, परंतु एक चांगली पकड आहे, थोडीशी चांगली डिफेन्स म्हणावी लागेल ती कोणमळ्याची, कारण डिफेन्सवर आतापर्यंत त्याने चांगले नामवंत संघांना मैदानातून बाहेर टाकण्यात यशस्वी झाले ते कोणमळ्या संघाचे डिफेन्स. बघूया आपल्या संघासाठी आता मात्र करूया बरोबर या सामन्यामध्ये कोण विजयी होईल तो फायनल मध्ये प्रवेश करणार आहे आजच्या दिवसाला. एक चांगला खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिला जातोय तो विकेट बने. संदेश 11 नंबर दर्शक मजबूत बांध्याचा डाव्या कोपऱ्यामध्ये गोलवर वारंवार चढाई करतोय, बोनस घेण्याचा प्रयत्न करतोय. बघूया पंचांचा अंतिम निर्णय काय होतो आपण पाहणार आहोत. आता मात्र एक चांगली संधी ओकलेली आहे, एक अंदाज घेत नव्हता, मात्र जर 5वी फिरली असते तर नक्कीच आपल्याला संधी मिळाली असती. तर पुढे गुण मिळतोय तो संदेशला. कोणमळ्या संघाच्या गुणतक्त्यामध्ये भर पडते, 2 गुण होत आहेत आणि आता मात्र परत एकदा विनायक एक चांगली चढाई करण्याचा प्रयत्न करतोय, रेल टाकण्याचा प्रयत्न अतिशय उत्कृष्ट असा बघायचा, मात्र अंदाज चुकला थोडासा, अतिशय बेसावध होता रेडर आणि त्याला धरण्याचा प्रयत्न होता, मात्र चांगली चढाई करून आपल्या संघाला गुण प्राप्त केला. आता मात्र बरोबरी झालेली आहे. परत एकदा संदेश या प्लेअरला जर आपण पकडलं तर नक्कीच आपण दबाव आणू शकतो शेनवडे संघाच्या माध्यमातून, परंतु बोनस घेऊन संदेशने आपल्या गुणतक्त्यामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न केलेला. आता मात्र गुणतक्ता झाला तो 3-2. परत एकदा बने एक अतिशय उत्कृष्ट चढाई करण्याचा प्रयत्न केला, डाव्या कोपऱ्यामध्ये गोलवर चढाई करतोय, तर बोनस घेण्याचा प्रयत्न अतिशय सुंदर आहे, मात्र पंचांचा निर्णय अंतिम आहे. बघूया या निर्णयाची आपण थांबणार आहोत. तर बने डाव्या कोपऱ्यामध्ये गोलवर चढाई करण्याचा प्रयत्न, थोडासा टाइम होण्याचा प्रयत्न करतोय आणि आपल्या मैदानात सुटतो. परत थोडासा नर्वस होतोय, नाराज होतोय, गोलवर चढाई केली होती. आता मात्र संदेश परत एकदा वारंवार चढाई करतोय आपल्या संघाकडून डाव्या कोपऱ्यामध्ये. एक उत्कृष्ट असा चढाईपटू म्हणावा लागेल तो संदेशला. याला जर धरायचं असेल तर आपण साखळी पद्धतीने जर पकडलं तर नक्कीच हा प्लेअर आपल्याला गावू शकतो आणि तेच काम करावं लागेल ते गणेशला. बघूया एक अतिशय गोलवर चढाई करण्याचा प्रयत्न केला होता तो संदेशनं, मात्र आपल्या संघाला गुंड मोहिते सर आपण पाहतोय अत्यंत महत्वाचा सामना, कारण या सामन्यामध्ये जो संघ विजयश्री घेऊन आणणार तो थेट आपण चांगल्या दर्जाचा सामना या ठिकाणी पाहतोय. दरम्यान साहिल पुन्हा एकदा चढाईसाठी आहे. उत्तम
प्रकारची चढाई, ज्या चढाईमधून हमखास गुण मिळवण्यासाठी आतुर असणारा मात्र मध्यरक्षक पारस आणि ऋतिक त्याला चॅलेंज करतोय. कोणत्याही पद्धतीने गुण घेण्यासाठी आतुर असणारा दोन्ही कोपरे लगबग हलते ठेवण्याचा पराक्रम करणारा असा हा साहिलपणे असफलपणे आपल्या मैदानामध्ये दाखल मनीष खापरे. नंबर 1 चढाईपटू ज्याला मानलं जातं आणि खऱ्या अर्थानं ज्याची चपळता आपण पाहिली, चालाकी पाहिली की ज्या चालाकीवरती चातुर्यपूर्ण खेळ करतो, ज्या चातुर्यानं विरुद्ध संघाकडून एखादा गुण हिरावून घेण्याची क्षमता असणारा भरवशाचा असा उपयुक्त गुणांची जोडणी करणारा मनीष कापडे मात्र रिकाम्या जोरण्याचा बजर वाजला जातोय. करोनाची स्थिती निर्माण होते. या स्थितीमधून स्वतःला सावरायचंय. साखळीमध्ये फसवलं जातं मित्रांनो, मजबूत साखळी. चढाईपटू बाद होतोय, गुण पुन्हा एकदा वाढतोय. तो विघ्नहर्ता कोणमाळा संघाकडे संदेश डो और डायसाठी पुन्हा एकदा ती स्थिती. गणेश लाखन याचा ब्लॉक असफल होतोय आणि मित्रांनो पुन्हा एकदा एक गुण जोडला जातोय विघ्नहर्ता कोणमाळा या संघाकडे. साहिलपणे या चढाईपटूचं कौतुक आहे. क्षेत्र कोणतंही असू द्या, ज्यामध्ये आपलं सर्वस्व झोकून देणारा असा हा साहिल. नांगरणी सारख्या स्पर्धेमध्ये मी स्वतः पाहिलंय की अतिशय तरबेजपणानं कोणतीही जोडी असू द्या हाकण्याचं स्वप्न पूर्ण करणारा आणि खऱ्या अर्थानं एक तरार जोडी पळवायची असेल तरी सुद्धा साहिल बनेचा उपयोग होतो आणि इथं सुद्धा कबड्डीसाठी चांगलं योगदान देण्याचं काम साहिल बने करतोय. आता मात्र निखिल घाणेकर गरज असताना गुणांची निखिल मात्र ती आशा पूर्ण करण्याचं काम करतो आणि निखिल वारंवार मनीषला सपोर्ट करतो, ऋतिकला सपोर्ट करतो. तोच निखिल योग्य वेळेला मात्र धीम्या गतीची खेळी सुद्धा करू शकतो आणि आपली श्रेष्ठ अशी शक्तीपेक्षा युक्तीचं चांगलं प्रदर्शन करणारा असा हा निखिल परार. या वेळेला मात्र साहिल बने चढाईसाठी असणार आहे. आपण पाहतो साहिल बनेकडून गुण घेण्यासाठी निश्चितच या वेळेला मात्र सर्वोत्कृष्ट प्रयास करावा लागणार, चांगला प्रयत्न करावा लागणार आणि त्याचा हा प्रयत्न या ठिकाणी सर्वतोपरी चालू आहे. प्रयत्न चालू आहे. एका कोपऱ्यामध्ये आपण पाहतोय निखिल घाणेकरच्या बाजूने आक्रमण वाढवलं जात आहे. लगातार सिद्धूमध्ये कबड्डी एका जागी थांबण्यामध्ये खतऱ्याची घंटा. जर कबड्डीमध्ये आपण एका जागी स्थिर झालो, पंच सरांचा या ठिकाणी इशारा येतो. संदेश ठीक आहे, विजयाचा संदेश घेण्यासाठी पण अजूनही बराच मोठा पल्ला बाकी आहे कारण यजमान संघ आहे घरेलू मैदानाचा फायदा उठवण्यासाठी तयार आणि या वेळेला मात्र एकेरी पकडणं संदेशला सोपं नाहीये आणि ही मात्र थोडी घाई गडबड होणार आहे कारण एक गुण वाचवावा लागणार आहे आणि आता मात्र साहिल चढाईसाठी असणार आहे. बराच वेळ आपण पाहतोय निखिलच्या बाजूने जोरदार आक्रमण केलं जात आहे. सिद्धांतला चॅलेंज दिलं जात आहे. हे आव्हान स्वीकारण्यासाठी, पकडण्यासाठी कोणत्याही खेळाडूला धाडस मात्र सध्या तरी होत नाहीये. चांगली चढाई पूर्ण करतोय तो यजमान संघाचा साहिल आणि आता मात्र ज्याची खेळी पाहण्यासारखी आहे बघा. क्रिकेटमध्ये हेलिकॉप्टर शॉट खेळतो तो धोनी आणि इथं मात्र थोडीशी आगळी वेगळी पेशकश करतो तो संदेश घाणेकर. ज्याची खेळण्याची तरा थोडीशी वेगळी. या वेळेला मात्र सोनू चढाईसाठी असणार आहे. सोनू एक लोकल बॉय आहे, स्टायलिश बॉय आहे पण त्याच्याकडून चांगली कामगिरी होणं गरजेचं आहे. संघाला ज्या वेळेला गुण पाहिजे ते गुण देण्याची क्षमता ज्याच्या पावलांमधून हातांमधून तयार होतात का पाहायचंय पण तसं घडत नाहीये आणि अखेरकार अपयशीपणे आपल्या मैदानामध्ये दाखल होताना सोनू. निखिल घाणेकर पुन्हा एकदा चढाईसाठी असणार आहे. संयमीपणाची चढाई. आता मात्र पकड झाली तर मात्र मल्टी गुणाची कमाई होऊ शकते कारण सुपर टॅकल ऑन असताना 2 गुणांची कमाई करण्याची संधी उपलब्ध होते ती यजमान संघाकडे कारण या संधीचं सोनं करण्याची ताकद मात्र धीम्या गतीचा खेळ होतोय तो निखिल घाणेकर कडून. कोणत्याही प्रकारची घाई गडबड नाहीये. पूर्ण वेळ खर्ची घातला जातोय आणि सुरक्षित थर्ड रेडचा इशारा. आता मात्र करो या मोरची स्थिती निर्माण होते. या स्थितीमधून स्वतःला सावरावं लागेल. निस्ता या ठिकाणी मात्र आपल्यातली जबरदस्त कामगिरी करावी लागेल. सिकंजा कसला जातोय आणि सामना संपण्यासाठी शेवटचा 5 मिनिटाचा कालावधी. 2 8 2 और डाय.
पट्टी आहे. हो 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 कमालीची पकड, टाळ्या वाजायला पाहिजेत मित्रांनो. या ठिकाणी पंचसरांची मिसल वाजली जाते. डबल काही ओळचा हा जबरदस्त थरार आपण पाहिला. हो असं होतं मित्रांनो, कारण खेळ जेव्हा ऑन असतो ना, गेम जेव्हा ऑन असतो ना, तेव्हा अपेक्षा असते एक एक गुण वाचवण्याची. आता मात्र जर्सी क्रमांक 3 खेळ चांगला करावा लागणार मित्रांनो, कारण 4 मिनिटं आणि 23 सेकंदाचा कालावधी बाकी. अजूनही मोठं अंतर पार करायचंय. विघ्नहर्ता कोंडमळा या संघानं काम तमाम केलेलं आहे, कारण या ठिकाणी पूर्ण असा इंजर्ड होतोय, दुखापतग्रस्त होतोय. आपण पाहतोय ऋतिक घाडेकर सणाईसाठी सुपर टॅकल ऑन. 2 गुण घेण्याची नावी संधी उपलब्ध होते. ती शेनवडेच्या या चमूमध्ये ऋतिक एक गुणवान खेळाडू आहे, ज्याला थांबवणं थोपवणं खूप कठीण होणार आहे. काम करतोय तो ऋतिक. या ठिकाणी आपल्या संघासाठी एक संयमी खेळाचं प्रदर्शन ऋतिक घाडेकर कडून केलं जाते आणि लगभग आपल्या मैदानामध्ये दाखल होतोय. आता मात्र प्रत्युत्तर दाखल म्हणून एक चांगली चढाई करावी लागणार, निश्चितच गुण घ्यावा लागणार. क्षमता सुद्धा दर्शवली जाते. गुण घेण्यासाठी आतुर होतोय. समोर चॅलेंज दिलं जात आहे. शेवटच्या क्षणापर्यंत एक निखराची झुंज आपण पाहतोय, कारण शेनवडेचा हा यजमान संघ या ठिकाणी झुंज देतोय शेवटच्या क्षणापर्यंत. आणि आता मात्र चढाईसाठी असणार आहे तो 3 मिनिट आणि 16 सेकंदाचा कालावधी मित्रांनो बाकी असताना या ठिकाणी 4-9 अशी परिस्थिती. सुपर टॅकल ऑन जर निखिल सापडला तर मात्र यजमान संघाच्या चमूमध्ये 2 गुणांची वाढ होणार, 2 गुणांचा इजाफा होणार आणि उपयुक्त गुण जोडले जाणार यजमान संघाकडे. मात्र निखिल सावध पवित्रा घेतोय. कोणत्याही प्रकारची घाई गडबड नाहीये. वैयक्तिक कोठ्यामधला पूर्ण वेळ खर्च घालतोय. दोरड्याचा बजर या ठिकाणी 11 नंबर जर्सीसाठी एका जागेवर थांबला. तो कबड्डीमध्ये संपला. पुन्हा एकदा सोनू 2 मिनिटं आणि 28 सेकंदाचा कालावधी शिल्लक असताना ऑल आउट रोखायचं आहे. सोनू कडून करत असताना या ठिकाणी आपल्या संघाला निश्चितच एक मजबूत स्थान द्यायचं असेल. हो 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 सिद्धांतचा एक चांगला टॅकल, एक चांगली साथ आणि ज्याच्याबरोबर ऑल आउट दिला जातो यजमान संघाला. निखिल घाडेकर चढाईसाठी 2 मिनिट आणि 6 सेकंदाचा निर्णायक सत्रामधला कालावधी शिल्लक. ज्या रसिक प्रेक्षकांनी उशिरापर्यंत आम्हाला साथ दिली त्या सर्वांचंच मनपूर्वक या ठिकाणी पुन्हा पुन्हा स्वागत केलं जाते, कारण रसिक प्रेक्षकांमधून कोणताही कार्यक्रम सुद्धा असतो. रसिक प्रेक्षकांची जर उपस्थिती नसेल तर कोणताही कार्यक्रम खास होत नाहीये. म्हणून रसिक प्रेक्षकांचं पुन्हा पुन्हा आभार मानण्यात येत आहे. या ठिकाणी साहिल बने चढाईसाठी. साहिल एक उत्तम प्रकारचा चढाईपटू आहे. 1 मिनिट आणि 32 सेकंदाचा कालावधी शिल्लक असताना मजबूत पारड जड केलं जाते. विघ्नहर्ता कोंडमाळा या संघाकडून सुरुवातीपासूनच विघ्नहर्ता कोंडमाळा या संघाने आपलं आक्रमण जबरदस्त केलं, ज्याच्या जोरावरती कमबॅक करायला मात्र या ठिकाणी थोडासा विसरलेला संघ दिसतोय तो शेनवडेचा यजमान संघ. दरम्यान हा खेळ संपण्यासाठी 1 मिनिटाचा निर्धारित कालावधी शिल्लक असताना केवळ औपचारिकता बाकी आहे, कारण या ठिकाणी आपण पाहतोय साहिल बने सारखा अव्वल दर्जाचा खेळाडू